आज कोणता ॲथलीट असेल, कोणत्या ॲथलीटचा वर्कआउट करणार आहे गेस करा. आणि वर्कआउट करताना मला थोडं वॉमिटिंग फील होतं. आता थोडेसे दिसत आहेत. वर्कआउट झाल्यावर बघा असं दाखवतं पंप. चला टणटणीत. जेव्हा तुम्ही हा व्हेरिएशन ट्राय कराल आय स्वेअर तुम्हाला खूप जास्त आवडणार आहे. हात लाल होत आहेत, ॲप्स खपलेत. सिम्पल अँड सॉर्टेड. जास्त काय नाही होणार, मम्मी झोडे टाकेल नाही तर. ओके, तर आज आपल्या व्हिडिओची सुरुवात होते दुपारपासून. दुपारचे वाजलेले आहेत 2:15 आणि मी कॉफी घेतो आहे कारण की मी आता एडिटिंग करतो आहे. आणि एडिटिंग करत असताना मला फोकस राहायला लागतं. आधीच झोप पूर्ण नाही आहे, त्यामुळे कॉफी तर बनतेच. तसं मी डेली कॉफी पित नाही. लाईट गेली. सीन असा आहे, इन्व्हर्टर तर आहे बट ज्या लाईट इन्व्हर्टरवर आहेत ना तीच नेमकी खराब झाली आहे. आणि मी परवा कॉल केला होता इलेक्ट्रिशियनला, पण त्याला टाईम नाही आहे. आज पुन्हा कॉल करतो आणि बघतो काय होतं आहे. तर आता मी एडिटिंग करतो मस्तपैकी. आपले जे रील्स असतात त्याची एडिटिंग आहे. आणि कॉफी पिता पिता एडिटिंग झाली की मग वर्कआउटला. आज वर्कआउट करणार आहे मी बायसेप आणि ट्रायसेप. तुम्हाला सगळ्यांना माझे ट्रायसेप आवडतात, तर आजचा वर्कआउट बघूनच जा. आज कोणता ॲथलीट असेल, कोणत्या ॲथलीटचा वर्कआउट करणार आहे गेस करा. आणि जोपर्यंत मी वर्कआउट शो नाही करत तोपर्यंत तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा की कोणत्या वर्कआउट करणार आहे, कोणत्या ॲथलीटचा वर्कआउट करणार आहे. लेट्स गो. राग येतोय. ओके, व्हिडिओ एडिट करतो. पटापट आपल्याला जिमला जायचं आहे. लाईट नाही आहे त्यामुळे मी अपोजिट साईडला बसलो आहे. इथे खिडकी आहे, इकडनं उजेड येईल आणि थोडंफार मी तुम्हाला दिसेन. तरी मला बेडवर यावं लागेल. ओके, 3 मिनटाची व्हिडिओ मी बनवतो, ती पण माझ्यासाठी कमी पडते. 3 मिनटं टाईम पण ती 3 मिनटाची व्हिडिओ बनवण्यासाठी मला कमीत कमी 3 ते 4 तास 100% लागतात. आणि बाय द वे खूप जणं मला विचारतात स्क्रिप्टिंग छान करतोस, खूप भारी बोलतोस. ऑनेस्टली मी स्क्रिप्टिंग नाही करत, एवढा टाईम नाही भेटत स्क्रिप्टिंग वगैरे करायला. मी व्हॉईस ओव्हर करतो, डायरेक्ट बसल्या जागी व्हॉईस ओव्हर करतो. जे शब्द सुचतील शब्द मी व्हिडिओ थ्रू मांडतो. आणि माझी लँग्वेज म्हणजे जो मी टोन यूज करतो आहे मराठीमध्ये, जे शब्द यूज करतो आहे ते बेसिकली मराठीतले सगळे लोक आपापल्या घरात आपापल्या ठिकाणी यूज करत असतात. त्यामुळे ते सगळ्यांना रिलेट करायला खूप सोपं जातं आणि त्यामुळे एंगेजमेंट पण खूप चांगली राहते. ओके, सो थोडीशी एडिटिंग झालेली आहे. जिमला जायचा टाईम झाला आहे आणि मी बनवतोय ओटमील. ओटमीलसाठी आज मी दूध गरम नाही करत आहे, पाण्यातूनच घेणार आहे. कारण माझं कॅलरी इंटेक खूप जास्त आहे. कॅलरी इंटेक जास्त असल्यामुळे दुधात खूप जास्त कॅलरीज आहेत आणि डायजेशनमध्ये थोडासा प्रॉब्लेम येतो मला. त्यामुळे मी असं ठरवलं आहे, कॅमेरा कुठे आहे, ओके, त्यामुळे मी असं ठरवलं आहे की थोडे दिवस मी ओट्स पाण्यातून खाईन. आणि त्यामुळे मला वर्कआउटला पण काही प्रॉब्लेम नाही होणार. कारण बरेच दिवस मी बघतोय की वर्कआउट करताना मला थोडं वॉमिटिंग फील होतं, कारण मी त्याच्या आधी ओटमील घेतो आहे आणि ओटमीलमध्ये दूध असतं. सो डायजेशनमध्ये थोडा प्रॉब्लेम येतो आहे, खूप जास्त कॅलरी इंटेक असल्यामुळे पूर्ण दिवसाचा. त्यामुळे दुधाच्या जागी मी आज पाणी घेतो आहे आणि थोडे दिवस पाणीच यूज करेन. दूध थोडे दिवस बंद ठेवेन. पाणी गरम यासाठी करतो कारण ते सोक लगेच होतात गरम पाण्यात. गार पाण्यात सोक व्हायला थोडा टाईम जास्त घेतात आणि आपल्याकडे टाईम कमी असतो नेहमी, त्यामुळे गरम पाणी थोडंसं. जाम कंटाळा येतं, त्यामुळे मी एक काम करतो. हा एक मोबाईल आहे माझा जुना, चालू तर आहे पण मी यूज करत नाही. त्याला ॲज अ पॅकर यूज करतोय. चायला काहीतरी कामाला ये. अँड फायनली वी आर रेडी टू गो.
आपलं सगळं खाऊन पिऊन झालेलं आहे आणि आज कार नाही आहे. आज मी जाणार आहे स्कूटी घेऊन. कार आपली इथे पार्क होते आणि कार माझी घेऊन गेलेला आहे माझा मित्र. फिरायला गेला आहे तो. मे बी उद्या किंवा परवा येईल. त्यामुळे आज मी हिला नेतो आहे माझ्या सोनपापडीला. तर मित्रांनो, आणि आत्ता मी जिमला आलो आहे. घरी तर लाईट गेलीच होती, तुम्हाला माहिती आहे. आणि ते पण सेम प्रॉब्लेम आहे, लाईट गेलेली आहे. म्हणजे बहुतेक पूर्ण अलिबागमध्येच लाईट गेलेली आहे. मी माझ्या मित्राला कॉल केला, तो MSCBमध्ये आहे. सो तिथनं असं मला समजलं की अजून 20 ते 30 मिनटं तरी नक्कीच जातील. एवढा वेळ तर थांबू शकत नाही. वर्कआउट चालू करतो आहे. पण त्याआधी मी तुम्हाला सांगतो आहे की आज काय वर्कआउट असणार आहे. आजचा वर्कआउट असा आहे की तुम्हाला माहिती आहे आपल्या सगळ्यांचा एक फेवरेट ॲथलीट मिस्टर ऑलिम्पिया, क्लासिक फिजिक्सचा बेस्ट, आपल्या सगळ्यांचा आवडता रेमॉन डिनो. आणि त्याचा आज आपण करणार आहोत बायसेप आणि ट्रायसेप वर्कआउट. आपलं ट्रायसेप आता थोडेसे दिसत आहेत. वर्कआउट झाल्यावर बघा असं दाखवतं पंप. चला सुरू करूयात. तर रेमॉन भाऊंचा पहिला व्हेरिएशन आहे इन्क्लाइंड सीटेड केबल कर्ल. म्हणजे इन्क्लाइंड मशीन नाही, बेंचवर इन्क्लाइंड इन्क्लाइंड केबल केबल लावून. आता आपल्याला मशीन रिकामी आहे का बघायला लागेल, कारण एकच फंक्शनल ट्रेनर आहे आपल्याकडे आणि तिथे गर्दी खूप बेकार असते. चला चेक करू. बहुतेक रिकामी आहे मशीन. ओके, सो बेंच सेट करतोय. मे बी काय बोलतोय, तुम्हाला लाईट दिसणारच नाही, एवढं क्लिअर नाही दिसणार. त्या दिवशी हात हुक तुटला होता हो. आता नवीन टाकलं वाटतं बहुतेक. हा एक सीसॉ खेळत असते माझ्यासोबत. जामच इन्क्लाइंड असं का वाटतं मला. हाईट थोडी जास्त डाऊन वाटते, कारण हे मुवमेंट अशी होते, अशी नाही होत आहे. मे बी मला थोडं मागं जावं लागेल. स्टील लाईट. हॅलो, लाईटीचा काय विषय आहे? कधी येईल? जिममध्ये लाईट नाही भाई. हो, तर आत्ताच पुन्हा कॉल येऊन गेला. 15-20 मिनटं म्हणजे सेम झालं. मगाशी 10 मिनटं आधी सांगितलं होतं अर्धा तास, आत्ता सांगितलं आहे 15-20 मिनटं. म्हणजे काही फरक नाही, तोच टाईम लागणार आहे. सेकंड सेट, लेट्स गो. यामध्ये इन्क्लाइंडला प्रेशर नाही येत आहे. लेट सी, जर 90 डिग्री ठेवला तर मे बी येईल. थोडं पुढे घ्यायला लागेल बेंच, कारण प्री स्ट्रेस मिळत नाही आहे बायसेप्सला. ओके, 15 मिनटं सांगितले होते, पण 2 मिनटात आली. हा 15 मिनटं सांगितली होती लाईट यायला, आणि व्हॉट अ गुडनेस, 2 मिनटातच आली. फायनली लाईट आलेली आहे. आणि गरम बघा काय झालं आहे. मला एवढा घाम वर्कआउटला नाही येत. स्टील मी आज प्री वर्कआउट पण नाही घेतलेला आहे, तरीसुद्धा एवढा घाम नाही येत. आणि आज घाम आला आहे, याचा अर्थ तुम्ही समजू शकता किती जास्त गरम होते. आणि थँक गॉड
थँक्स टू माय MSCB वाला फ्रेंड, MSCB ना काय बोलतात त्याला, MSCB वाला फ्रेंड, त्याला कॉल केला आणि त्यांनी लगेच 10 मिनटातच लाईट लावून टाकली. विषय खलास, काम 25. आता व्हिडिओची क्वालिटी कडक येणार आहे. लेट्स गो. चला आता शेवटचा सेट आहे, म्हणजे पहिल्या वेळेच्यामधला चौथा सेट आहे आणि वेट टाकला मी दोन्हीकडे 25-25 किलो. थोडं मला हाईटपेक्षा वरती राहावं लागते, कारण खाली बसलो तर मला रेंज ऑफ मोशन नाही मिळत आहे. कमॉन, 1 टणटणीत. पहिला वेरिएशन खतरनाक स्ट्रेच चला भाई, मजा आया. और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं. अजून 5 वेरिएशन बाकी आहेत. पुढचं वेरिएशन आहे न्यूट्रलियस बायसेप कर्ल. न्यूट्रलियस म्हणजे न्यूट्रल ग्रिप. जो आहे हा बार आहे आणि ही आहे न्यूट्रल ग्रिप. तर माझं असं आहे की मी जेव्हा आर्म वर्कआउट करतो तेव्हा एक बायसेप आणि एक ट्रायसेप असं अल्टरनेट व्हेरिएशन घेतो. त्यामुळे मी आता ट्रायसेप घेतो आहे, त्यानंतर मग हा घेईन बायसेप कर्ल. ट्रायसेपमध्ये इन्क्लाइन बेंच, ट्रायसेप पुशडाऊन, इन्क्लाइन बेंच, ट्रायसेप पुशडाऊन. हे कसं होऊ शकतं, इन्क्लाइन बेंच, ट्रायसेप पुशडाऊन असं की एक्सटेन्शन ऑडिओ चेक करायला लागेल आपल्याला कसे मारतात. रेमॉन डिनो ट्रायसेप पुल डाऊन वर्कआउट. ओके 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 हा मी खूप आधी मारला होता. बेस्ट व्हेरिएशन आहे. आपल्याला कुठलं तरी एक बाजू घ्यावी लागेल, ही घेतो. ओके, बेंच इकडे सरकवायला लागेल. तुम्हाला आयडिया नसेल आलं तर तुम्ही बघा, मी सांगतो तुम्हाला. करतोय नॉर्मल बार आपला. न्यूट्रल ग्रिपचा जो झिगझॅग बार असतो ना तो इथे नाही आहे. तो असता तर अजून बेस्ट. तो असता ना तर अजून बेस्ट आपल्याला काय बोलतात ते इझी टू हँडल झालं असतं. चली, दिस इज इन्क्लाइंड बेंच ट्रायसेप पुश डाऊन. ओ भाई साहब, बेस्ट आहे, बेस्ट आहे. बेंचला नीट सेट करतो पहिले. सो फर्स्ट सेटला वेट घेतो आहे मी 35 kg. याचा रेकॉर्ड नाही माझ्याकडे, लास्ट टाईम किती मारला होता याचा. सो मी 35 घेतो आहे. ओके, इथे तुम्हाला मी एल्बोची पोझिशन सांगतो. एल्बोला तुम्ही बॉडीच्या परपेंडिक्युलर लाईनमध्ये ठेवलं तरी चालेल आणि लॉक करायचं आहे. हे असं मागं पुढं नाही करायचं. एल्बो लॉक अँड देन पुश डाऊन. ओके, एल्बोला जेवढं लॉक ठेवाल तेवढं तुमचा ट्रायसेप हिट होईल. जेव्हा तुम्ही पुश करता, एक्झेल, इनहेल, एक्झेल, स्लोली. ओके, जेव्हा तुम्ही हा व्हेरिएशन ट्राय कराल, आय स्वेअर तुम्हाला खूप जास्त आवडणार आहे. कारण ट्रायसेप एवढा भारी हिट होतो यात. BCAA कुठे गेला.
मच्छीची तुकडी. 2 व्हेरिएशन झालेत. पुढचा व्हेरिएशन घेऊ बायसेपचा. हा इझी बार न्यूट्रल ग्रिप इझी बार कर्ल. किती सेट आहेत बघू दे. इझी बारचे आपल्याला 3 सेट मारायचे आहेत. लेट्स गो. ही बारबेल कर्ल एक्सरसाइज, यामध्ये बॉडीला मूव करायला एक मी बोलो पाडला हो. ठीक आहे. यामध्ये आपल्याला बॉडी स्टेबल ठेवायला नाही लागत जास्त, आपल्याला मुवमेंट करता येते बॉडीची. त्यामुळे हेवी वेट पण आपण थोडं शीट रेप करून मारू शकतो. तर लॉक कुठं आहेत, त्यामुळे आपल्याला मुवमेंटची मार्जिन मिळते यामध्ये. त्यामुळे यात हेवी वेट मी मारू शकतो. पहिलंच वेट घेतो, 10 किलो ॲड करतो, म्हणजे 20 kg. बारचा वेट काय एवढा मला माहीत नाही, खड्ड्यात गेला तो वेट. लेट्स गो. इझी बार कर्ल. ओके. बार थोडा मोठा असायला पाहिजे होता, म्हणजे हाताला मुंग्या नसता आल्या. बारची ग्रीप छोटी आहे, त्यामुळे टाईटली पकडायला लागते. टाईट पकडल्यामुळे हाताला पूर्ण मुंग्या येतात. थोडा बार अजून थिक पाहिजे होता, म्हणजे प्रॉपर ग्रीप भेटली असती आणि जास्त टाईट पकडायला पण नसता लागला. दुसरा सेट आहे, 15 रेप मारू, 25 kg. लेट्स गो. चिर फाड़ के रख देंगे. मुंग्या येते तरी हाताला. ग्रीप अजून थोडी मोठी पाहिजे होती. हात लाल होत आहेत. वेन्स व स्किन थोडी डार्क असते ना, अजून बाप वाटले असते ना वेन्स. लेइंग केबल. पुढचं व्हेरिएशन आहे आपलं ओव्हरहेड केबल ट्रायसेप एक्सटेन्शन. चलो. Easy. Tira, come on. 14. Done. ओके. आपले 4 व्हेरिएशन झालेत. 5वा म्हणजे शेवटचा बायसेपचा व्हेरिएशन आहे. म्हणजे बायसेपचा तिसरा व्हेरिएशन जो आहे सीटेड सिंगल आर्म हाय मशीन कर्ल. प्रेशर कर्ल तुम्हाला माहितीच असेल. हाय मशीन कर्ल म्हणजे वरतून आपल्याला खेचायचं आहे, तिथं मशीन आपल्याकडे नाही आहे. बट आपल्याला काहीतरी जुगाड करून ट्राय करावं लागेल. मी एक ट्राय करतो आहे की प्रेशर कर्लचा जो बेंच आहे त्यातच काहीतरी जुगाड करता येईल का बघतो. निघना. ओके. स्टील सेमच आहे, जरी प्रेशर घेतलं खालून तरी पण सेमच येते. तरी पण आता
रेमॉन भाऊंचा आपण ट्राय करतो वर्कआउट, तर हे पण करूयात. चला. 1 5 9 ओ भाई साहब, म्हणजे आपण बोलू शकतो की हा इफेक्टिव्ह आहे. त्यात नाही, यात थोडा फरक आहे. जेव्हा आपण प्रेशर कर्ल करतो असावाला, तेव्हा इथे जास्त प्रेशर येतो. आणि आता जेव्हा मी हाय कर्ल करतोय, हाय कर्ल, तेव्हा इथे जास्त प्रेशर येतो. या साईडने करावं लागेल. ओके. जे हो, वन मोर. ॲप्स खपलेत. फॅट वाढलाय ना. इथे बघा, पोझिशन चेक करा. क्रॉस राहायचंय ह्या लाईनमध्ये. फ्रंटल प्लेन, जर कोणी पर्सनल ट्रेनिंगचा कोर्स केला असेल त्याला लगेच समजेल. फ्रंटल प्लेन. ओके. स्लोली इथे तुम्हाला एल्बो लॉक ठेवायचं आहे 90 डिग्री. देन पुश डाऊन. 3 4 8 9 1 2 3 6 7 जस्ट मी आलोय घरी. आणि घरी एक आल्या छोटंसं एक काम आहे. दिवाळी आहे आज आणि लाइटिंग लावायची आहे. मम्मी लाईट्स कुठं आहेत? हा, चेक करायला लागतील. चालू आहे. एक्सटेन्शन बोर्ड हवा होता. मम्मी येताना मार्केटमधून घेऊन आली आहे. ह्याची जास्त गरज आहे. पोस्ट वर्कआउट मील आपला रेडी आहे. पहिले तो खाऊन घेऊया. सिंपल अँड सॉर्टेड एग्स आणि चपाती. पटापट खाऊन पहिले लाईट्स लावून घेऊयात. जास्त काय नाही होणार, मम्मी झोडे टाकेल नाही तर. सो फायनली झालेलं आहे. अजून मला या इथे लावायचं आहे. उद्या आणावी लागेल एक लाईट. वॉर्म लाईट येते ना ती. दॅट्स इट. आजचं काम आपलं संपलेलं आहे. आणि जीवन आलो आहे मी तसंच आहे. चेंज नाही केलं, काय नाही. आंघोळ वगैरे करायचं बाकी आहे. पटकन आंघोळ करतो आणि या व्हिडिओला एंड करतो. आणखीन एका व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूयात. तोपर्यंत राधे राधे.